आज रंगशारदा इथं मनसेतर्फे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच सभागृहामध्ये आता राज ठाकरे हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे आज राज ठाकरे सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर कालपासूनच सगळ्या उमेदवारांना तयारीत राहा असे आदेश हे पक्षाकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आजच्या मेळाव्यामधून राज ठाकरे काय मार्गदर्शन करतात, काय राजमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दादरमधील रंगशारदा इथं मनसेच्या या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच स्थळी राज ठाकरे हे मेळाव्यासाठी दाखल झालेले आहेत। ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा आज मनसेचा हा पहिलाच मेळावा असणार आहे आणि याच मेळाव्यासाठी राज ठाकरे हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे राज ठाकरे आता पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर कालपासूनच त्यांनी सगळ्याच उमेदवारांना तयारीत राहा असे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता या उमेदवारांकडून नेमका अर्ज कधी भरला जातो याचीच प्रतीक्षा असणार आहे। अजूनही या उमेदवारांची यादी ही अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र काल रात्रीपासूनच उमेदवारांना फोन केले जात आहेत आणि पक्षाकडून तयारीत राहा असे आदेश दिले जात आहेत। शिवसेना आणि मनसे यांची अधिकृतरित्या युतीची घोषणा झाल्यानंतर आज मनसेचा हा पहिलाच मेळावा पार पडतोय। काल शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मेळावा पार पडलेला होता आणि या मेळाव्याला स्वतः उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं होतं। निवडणुकीच्या अनुषंगानं जी बंडखोरी होऊ शकते या संदर्भामध्ये देखील दोन्हीही पक्षांकडून सावध अशी भूमिका घेतली जाते। अजूनही मतदार याद्या ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या नाहीयेत, परंतु उमेदवारांना फोन करून त्यांना पर्सनली सांगण्यात आलेलं आहे की तयारीत राहा। त्यामुळे आता या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय नेमकं बोलतात, उमेदवारांना काय भावनिक आवाहन करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि बदलापूरमधून एक महत्त्वाची बातमी पाहूयात। भाजपच्या नगरसेविका